की तुझा मुख्यमंत्री जो मुख्यमंत्री झालेला आहे तो मुख्यमंत्री 242 आमच्या आमदारांमुळे झालेला आहे. आणि सुहास बाबर असा आहे की सुहास बाबर हा इथले पक्ष चालवतो, काँग्रेस चालवतो, राष्ट्रवादी चालवतो आणि एवढंच काय भाजप पण चालवतो, सर्व पक्ष मी चालवतो असं जे विधान केलं त्याच्याबद्दलचं सगळ्यांनाच आक्षेप घेण्यासारखं विषय होता. कारण अर्थात आपल्याला माहिती आहे की तिथला काँग्रेस पक्ष आहे, तिथं काँग्रेस पक्षानं अंतर्गत तडजोड त्यांच्यावर केलेली आहे. तिथं विटा नगरपालिकेत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर होते. अर्थात विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, अंतर्गत त्यांना सपोर्ट करतात ते गोपीचंद पडळकर यांना विरोध आणि तिथं एक ताकद उभी राहावी ह्यासाठी करतात. पण याचा गैरअर्थ सुहास बाबर यांनी घेतलेला दिसतोय. त्यामुळे ते सगळे पक्ष मी चालवतो असं म्हणले आणि त्याच्यामध्ये भाजपचा चालवतो असं म्हणले. अर्थात त्याला गोपीचंद पडळकरांनी उत्तर दिलं. एक गोष्ट आहे की ते मुख्यमंत्री 242 मुळे झालेत, काही गोष्ट खरी आहे, पण सगळे पक्ष मी चालवतो याच्याबद्दल त्यांचा थोडासा अहंकार दिसलेला होता. आणि काय सांगितलं म्हणे तर मुख्यमंत्र्यांची सही शेवटला असते. अरे तुझा मुख्यमंत्री माझ्यासारखे 242 आहेत म्हणून मुख्यमंत्री आहे तुझा. आणि एकदा जाऊन विचार तुझ्या मुख्यमंत्र्याला कोण आहे सुहास बाबर, त्याचं उत्तर तुझा मुख्यमंत्री देईल. एवढं सोपं नाही. नमस्कार, मी हनुमंत मोहिते, हनुमंत मोहिते .सोनेरा या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. आपण पाहिलं असलं तर गेली 2 दिवस तरी मीडियामधून एक बातमी येते की खानापूर आटपाडीचे आमदार आहेत सुहास बाबर यांनी मुख्यमंत्र्यांचा अपमान केला का, मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला का, आणि नेमकं त्यांच्या वक्तव्यावर जी टीका मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून झाली, त्यानंतर चंद्रकांत दादांनी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली, आणखीन 2 आमदारांनी, प्रसाद लाड यांनी त्याच्याबद्दलची प्रत्यक्ष टीका केली. भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आहेत, त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या टीकेचा समाचार घेतला. तर नेमकं हे काय झालं आणि नेमकं सुहास बाबर असे काय म्हणले, हा प्रश्न आपण आज चर्चा करणार होतो. नेमकं सुहास बाबर यांनी काय म्हणलेलं होतं, तर त्यावेळेला त्यांचं आपल्याला आठवत असेल तर खानापूर आटपाडीमध्ये सुहास बाबर हे खानापूर आटपाडीचे आमदार आहेत, पण तरी सुद्धा तिथं भाजपचे जे आमदार आहेत, जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा उभा दावा त्या ठिकाणी आहे. तिथं वैभव पाटील जे आहेत ते भाजपमध्ये आलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून. तर त्यांचा सगळ्यांचा मोठा संघर्ष हा विटा नगरपालिकेत झालेला होता. त्यामुळं आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर या दोघांचा खूप मोठा संघर्ष खानापूर आटपाडीमध्ये आहे. आणि त्याची जो एक राऊंड आहे त्याच्यामध्ये विटा नगरपालिका ही सुहास बाबर यांनी जिंकली, पण आटपाडी नगरपालिकेत मात्र शिवसेनेला अंतर्गत मतभेद असेल किंवा काही भूमिकेमुळे पराभव पत्करावा लागला. तिथं गोपीचंद पडळकर यांची सत्ता आली. तिथं तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल, शिवसेना असेल, अशी तिरंगी लढत झाली. आता अर्थात आता जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जे तानाजी पाटील होते त्यांची भूमिका थोडी आता मवाळ झालेली आहे. त्यामुळे त्यांनी तिथले भारत पाटील असतील, राजेंद्रनाथ देशमुख असतील, या सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यासमोर एक आव्हान उभं राहिलेलं आहे. पण नेमकं सुहास बाबर काय बोलले, तर सुहास बाबर यांना प्रत्यक्ष टीका ही ब्रह्मानंद पडळकर आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करायची होती. त्यावेळेस ते काय म्हणाले की तुझा मुख्यमंत्री जो मुख्यमंत्री झालेला आहे तो मुख्यमंत्री 242 आमच्या आमदारांमुळे झालेला आहे. आणि सुहास बाबर असा आहे की सुहास बाबर हा इथले पक्ष चालवतो, काँग्रेस चालवतो, राष्ट्रवादी चालवतो आणि एवढंच काय भाजप पण चालवतो. तर ह्याच्यावर गोंधळ मांडणं स्वाभाविक होतं. अर्थात आपल्याला माहिती आहे की कुठल्याही छोट्या गावात जर एखादा मंत्री, आमदार, खासदार बोलला तर सध्या सोशल मीडिया, यूट्यूब आणि मोबाईल रेकॉर्डिंगच्या जमान्यावरती लगेच जाते. आपल्याला आठवत असेल तर आर पाटील असंच त्यांनी एक छोटं विधान एका गावात केलेलं होतं मनसेच्या उमेदवाराबद्दल, की जे आपल्याला आज हयात नाहीत, पण तरी सुद्धा की बलात्काराबद्दल त्यांच्याबद्दल विधान झालेलं होतं आणि छोट्या गावात विधान ते राज्यस्तरावर गाजलेलं होतं. त्याच्याबद्दल आर पाटलांना खुलासा करायची पाळी आली. तर तीच परिस्थिती ही सुहास बाबर यांची झाली. सुहास बाबर यांनी एका छोट्या गावात फार काही चर्चा होणार नाही अशा प्रकारचे विधान केलं. पण अर्थात त्यांनी विधान करताना त्यांचा राग गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर यांच्यावर होताही आपण समजू शकतो. पण त्यांनी सर्व पक्ष मी चालवतो असं जे विधान केलं त्याच्याबद्दलचं सगळ्यांनाच आक्षेप घेण्यासारखं विषय होता. कारण अर्थात आपल्याला माहिती आहे की तिथला काँग्रेस पक्ष आहे, तिथं काँग्रेस पक्षानं अंतर्गत तडजोड त्यांच्यावर केलेली आहे. तिथं विटा नगरपालिकेत काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते त्यांच्यावर होते. अर्थात विशाल पाटील असतील, विश्वजित कदम असतील, अंतर्गत त्यांना सपोर्ट करतात ते गोपीचंद पडळकर यांना विरोध आणि तिथं एक ताकद उभी राहावी ह्यासाठी करतात. पण याचा गैरअर्थ
सुहास बाबर यांनी घेतलेला दिसतोय. त्यामुळे ते सगळे पक्ष मी चालवतो असं म्हणले आणि त्याच्यामध्ये भाजपचा चालवतो असं म्हणले. अर्थात त्याला गोपीचंद पडळकरांनी उत्तर दिलं. गोपीचंद पडळकर माहिती आहे की आपल्याला की ते वादग्रस्त विधान करण्याबद्दल पहिल्यापासूनच प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांच्या भाषेत मग आम्ही पण काय कमी नाही अशा भाषेत उत्तर दिलं आणि एक मीडियामध्ये एक आमच्या एक व्याख्या आहे स्पिन डॉक्टर म्हणून. म्हणजे एखादं वाक्य स्पिन कसं करायचं आणि भाजपचे सगळे लोक त्याच्यामध्ये माहिर आहेत आणि त्यानंतर ते वाक्य त्यांनी स्पिन करून मुख्यमंत्र्यांना एकेरी शब्द केला. अर्थात तो शब्द हा आमदारांच्या बाबतीत किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांबद्दल होता आणि राज्यभर त्याचे पडसाद उमटले. अर्थात आता आपल्याला माहिती आहे की अनेक लोक काही न बोलताच काही न माहिती घेताच त्याच्याबद्दल बोलतात आणि मग त्याचा खुलासा सुहास बाबरांना करायची पाळी. अर्थात सुहास बाबरांचं एक गोष्ट आहे की ते मुख्यमंत्री 242 मुळे झालेत, काही गोष्ट खरी आहे, पण सगळे पक्ष मी चालवतो याच्याबद्दल त्यांचा थोडासा अहंकार दिसलेला होता. पण अर्थात आपण जर गोपीचंद पडळकर यांची पार्श्वभूमी पाहिली तर त्यांची पार्श्वभूमी ही वादग्रस्त वक्त्यांचीच राहिलेली आहे. म्हणजे त्यांनी शरद पवारांच्या बद्दल कोरोना म्हणलेला आहे, रोहित पवारांच्या बद्दल टीका केलेली आहे, अजित पवारांच्या बद्दल टीका केलेली आहे. त्यानंतर त्यांनी जयंत पाटलांच्या राजाराम बापू आणि कुसुमताईंबद्दल टीका केली की ह्यांना हे खरोखरच त्यांचे मुलगा आहेत का असे म्हणून. त्यानंतर शेकडो त्यांची विधानं अशी गाजलेली आहेत की त्यांनी जातीय तेढ निर्माण करणारी, धार्मिक तेढ निर्माण करणारी विधाने केलेली आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टीची सुसंस्कृत सगळ्या राजकारणाची खानापूर राष्ट्रमध्ये अपेक्षा कोणाला नाही. त्यांनी तिथल्या राजेंद्र राणा देशमुखांच्या बद्दल खालच्या स्तरावर विधान केले आहे. तिथं अमरसिंग देशमुख जे आता त्यांच्यावर आहेत त्यांच्याबद्दल सुद्धा विधान केलेली आहेत. कारखाना असेल, तिथल्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्याबद्दल सुद्धा त्यांनी बोललेले आहेत. अनेक ठिकाणी त्यांची वादग्रस्त विधान झालेली आहेत. अशा वेळेला या विकासाचा मुद्दा होण्यापेक्षा वादग्रस्त विधानांचा तो मुद्दा झाला आणि त्यानंतर या विषयाची चर्चा स्वाभाविकपणे झाली. तर इथं लोकांची अशा अपेक्षा आहे की सुहास बाबर यांनी आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी एकमेकाच्यावर खालची टीका करण्यापेक्षा त्या तालुक्याचा विकास कसा होईल, टेंबूचा प्रश्न आहे, तिथं आरोग्य केंद्रांचे प्रश्न आहेत, तिथले विकासाचे प्रश्न आहेत, ते घेऊन मार्गे लावावेत अशी इच्छा आहे. अर्थात सुहास बाबर यांनी सुद्धा खानापूर आटपेडीच्या बरोबरच त्यांचा जो पक्ष आता शिवसेना वाढलेला आहे जिल्ह्यामध्ये, तर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांचे 2 नगराध्यक्ष विटा आणि शिराळा तालुक्यात झालेले आहेत. आता सांगलीत सुद्धा त्यांचे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत. 34 नगरसेवक नगरपालिकेमध्ये निवडून आले. तर त्यांनी थोडं त्यांना समन्वयक म्हणून जी जबाबदारी दिली शिवसेनेनं त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा लक्ष घालण्याची गरज आहे. फक्त खानापूर आटपाडीत न अडकून पडता शिवसेनेची वाढ जिल्ह्यामध्ये कसं होईल ते पाहिलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल तर महानगरपालिकेत त्यांची फसवणूक झाली. जागा देतो म्हणून सांगितलं भाजपनं आणि त्यानंतर जागा दिल्या नाहीत आणि सोबत लढण्याची पाळी आली. ते आणखी जर सुहास बाबर यांनी सांगलीत लक्ष गाठलं असतं तर त्यांच्या आणि जागा वाढल्या असत्या, त्यांची ताकद वाढली असती, पण ते फारसं त्यांच्याकडून झालं नाही. आत्ता सुद्धा त्यांना जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा खानापूर आटपाडी वगळून काही ठिकाणी जतमध्ये, काही ठिकाणी मिरजमध्ये आणि काही ठिकाणी वाळव्यात त्यांनी जर लक्ष गाठलं असतं तर अजूनही त्यांच्या जागा वाढू शकतात किंवा वाढल्या असत्या, पण त्यांनी ते खानापूर आटपाडीवर लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे त्यांची फसवणूक जशी भाजपनं जागा वाटपाच्या वेळी केली तसं आता सुद्धा उपमहापौर पदाची चर्चा त्यांच्यावर करण्यात आलेली होती. त्यांनी सर्वप्रथम पाठिंबा हा चंद्रकांत पाटलांना दिलेला होता, पण ते काय झालं नाही. तर त्यांनी या प्रकारचं चर्चा करण्यापेक्षा आपलं स्वतःचं जिल्हास्तरीय नेतृत्व कसं वाढेल, कसं नेमकं फुलेल आणि अनिल बाबर यांनी कसं चौफेर पद्धतीनं आपलं व्यक्तिमत्व सुधारलं त्या पद्धतीचं राजकारण त्यांनी करण्याची गरज आहे. त्यामुळे त्यांनी ते सगळे पक्ष चालवतो म्हणण्यापेक्षा सगळ्या गोष्टी या त्यांनी करण्याची गरज आहे आणि दोन्ही आमदारांनी खानापूर आटपाडीच्या विकासासाठी झटावं, एकमेकांची उडीदोडी काढण्यापेक्षा विकासाचं राजकारण करावं असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही.